निलंग्यात बकरी ईद शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी. अभय साळुंखे, डॉक्टर अरविंद भातांब्रे यांची उपस्थिती. भारतीय समाज जीवनातील सणोत्सव ही केवळ आनंदाचे क्षण नसतात, तर ते समाजाच्या नैतिक मूल्यांची, सांस्कृतिक परंपरांची आणि मानवी नात्यांची पुन्हा प्रत्येकारी स्मृती असतात. प्रत्येक सण माणसाला काहीतरी शिकवून जातो. काही सण आनंद शिकवतात, काही कृतज्ञता, काही एकात्मता, तर काही आत्मपरीक्षण. बकरी ईद, ज्याला ईद उल अजहा असंही म्हटलं जातं, हा असाच एक सण आहे जो केवळ धार्मिक विधींचा दिवस नसून त्याग, समर्पण, करुणा आणि सामाजिक जबाबदारी यांचे गहिर तत्वज्ञान आपल्या समोर ठेवतो. शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागात बकरी ईद शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परिसरातील विविध दर्गा व मस्जिद परिसरात मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून देशात अमन व शांतीसाठी दुआ करण्यात आली. निलंगा शहरात गुरुवारी 28 रोजी सकाळपासून येथील औसा रोडवरील ईदगाह मैदान व तसेच शहर विविध दर्गा व मस्जिद परिसरात मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना आलिंगन देत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. जामा मस्जिदचे शाही इमाम हाफिज महबूब राशिदी यांनी सकाळी 9 वाजता ईदगाह मैदानावर ईदची नमाज पठली व देशात अमान व शांतीसाठी दुआ करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस कमिटी लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, काँग्रेस डॉक्टर संघ जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांब्रे, चक्रधर शेळके, पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांचे व पोलीस प्रशासनाचे यावेळी आभार मानले आहेत. शहरातील हिंदू बांधवांनी धर्मनिरपेक्षतेचा संदेश देत मुस्लिम बांधवांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत निलंगा शहर सर्व धर्म समभावाचं प्रतीक असल्याचा परिचय दिला. यासह निलंगा शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागात बकरी ईद शांततेत व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवडणूक नसल्याने नेते मंडळींनी फिरवली पाठ. दरवर्षी मुस्लिम बांधवांना ईदच्या दिवशी येथील ईदगाह मैदानावर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, प्रशासकीय अधिकारी वर्ग ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मात्र यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह त्यांच्या स्थानिक प्रतिनिधी, पदाधिकारी सुद्धा ईदगाह मैदानावर दिसून आले नाहीत. सध्या कोणताही निवडणूक नसल्याने कोणताही पक्षाचे नेते मंडळी उपस्थित नव्हते. त्यामुळे निवडणूक संपली की मुस्लिम समाजाची आठवण संपली. निवडणुकीपुरते सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित असतात अशी कुजबूज या ठिकाणी सुरू होती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.